असताना आपल्याला पाहायला मिळेल. मीरा रोड मधील ही भिडत लढत आपल्या भेटीला येत असताना शहरी विभागामधील आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतंय. एकीकडे अम्मू 11 संघ प्रथमतः गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसरीकडे रॉयल स्टनर संघाचे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. एकीकडे उबेदला पाहतोय, तो दुसरीकडे दीपेनला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेला विराट येत असताना पाहायला मिळतो, तो 2 सलामीवीर फलंदाज. एकीकडे उबेद खान आहे, तर दुसरीकडे दीपेन आहे. सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. अम्मू 11 मीरा रोड विरोधामध्ये रॉयल स्टनर मीरा रोडचा संघ. सामन्याला सुरुवात. 5 षटकांचा अर्थातच 30 चेंडूंचा हा खेळ. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक अर्थातच ज्या षटकाकडे पाहिलं जातं, एक हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं ते षटक यावेळेला हाताळण्यासाठी. तर दुसरीकडे 2 पंच आमचे पाहायला मिळतात, कुडूस सर आणि खलीद सर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला पूल केला जातोय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. 6 धावेने फ्लाइंग स्टार्ट. उबेद खान ज्यासाठी जाणला जातो त्या प्रकारची सुरुवात करून या ठिकाणी देत असताना उंच तगडा ताकदवान असा फलंदाज आणि या ताकदीचा वापर करत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर फ्लाइंग स्टार्ट. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. विराट आहे, दुसरीकडे लगातारचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला मैदानामध्ये अक्षरशः आग उभाळेल की काय अशी सुरुवात उबेद खान कडून आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा दुसरा येत असताना पाहायला मिळतो. सुपररित्या फलंदाजी करत असताना प्रॉपर टाइमिंग केला जातो. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर कहते हैं ना, दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये चमचमती हुई ट्रॉफी भी होगी. आणि ह्यासाठी चालणारा हा संघर्ष, ह्यासाठी चालणारा हा अट्टहास आपल्याला पाहायला मिळतोय. विराट थोडंसं कुठेतरी डोकंदुखी असेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 जबरदस्तरित्या षटकार येत असताना पाहायला मिळेल. दोन्ही फटके आपण पाहायला गेलं तर ऑनसाइडच्या दिशेनं पूल केला होता. पूल या ठिकाणी वंडरफुल, सक्सेसफुल. 6 धावांसाठी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. टिपलाय झेल संपलाय खेळ. पहिला गडी उबेद खान यावेळेला बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा खेळ, 12 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडून गोलंदाज विराट देखील यावेळेला म्हणतोय, एक तेरी है तो एक मेरी है.
असं म्हटलं जातं आणि हिमतीने मित्रांनो कधीच हारू नका, कारण परमेश्वर हा प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालत असतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवत असतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवली, पेशन्स ठेवले आणि त्यानंतर टिपला झेल, संपला खेळ या ठिकाणी उबेद खान. परंतु चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट करून देत असताना आपण पाहतोय दुसरीकडून नवीन फलंदाज यावेळी येतोय यश जाधव, एक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु दुसरीकडून विराट यावेळेला स्वतःचा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण उबेद खान यावेळेला बॅक टू द डगआउट आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी झेलच्या रूपानं बाद होत असताना पाहायला मिळतं. विराट स्वतःला यावेळेला सिद्ध करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर ब्लाइंड लेन टप्पा सर्व काही दर्शवलं जात आहे. आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं जातोय, कोणत्याही प्रकारची चुकी घडली जात नाही. गडी बाद दुसरा. पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को आणि डीजे वादक देखील यावेळेला खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय मागील गणेश उत्सव आणि आज त्या प्रकारचा उल्लेख देखील केला जातो वारंवार डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. योगेश यावेळेला आम्हाला आठवण करून देत असताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 12 धावा धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमचा स्कोरर देखील यावेळेला दर्शवतोय की पहिले 2 चेंडू 2 षटकार आणि त्यानंतर WW अर्थातच OUT आउट. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू निर्धावत जात असताना पाहायला मिळतो. चांगला कमबॅक पाहायला मिळतो, जबरदस्तरित्या गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. 1 to go, 5 चेंडूंचा खेळ, 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि विराट यावेळेला खऱ्या अर्थानं एक विराट रूप धारण करत असताना चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आतापर्यंत 12 धावा या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यस कुडूसर आहेत ज्या ठिकाणी एक पंचकृषीमध्ये नामांकित असं नेहमीच आपण नाव ऐकतोय असे कुडूस सर आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे खलीद सर आपण पाहतोय. पहिलं 5 चेंडूंचा खेळत असताना 12 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज कुणाल आहे. यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच दुपारच्या सत्रामध्ये हाताची कुठेतरी एक्सरसाइज केली जाते वाईटच्या रूपाने. 13 धावा धावफलकावर आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण ऐकतोय, पाहतोय मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अर्थातच V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळत आहे विजय मामा चषक. यावेळेला काय शेवट मात्र कुठेतरी गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 17 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. SDJ विजय मामाचा दरबार, कर्तव्य निष्ठा कर्तबगार, त्याचा स्वभाव है अंगार. 24 नंबर फॉर्च्युनर दिलाच लई दिलदार. 24 नंबर पंचांचा हात यावेळेला घुमवला जातो. अर्थात पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 17 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. चांगली सुरुवात आहे, चांगली एक फ्लाइंग स्टार्ट आहे, परंतु 2 गडी कुठेतरी गमावले जात असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज अमय
अमय आगाशी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत आपण पाहतोय. शहरी विभागामधील ही लढत आपल्या भेटीला येत असताना MU11 विरोधामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड मधील हे दोन संघ महाद्वंद्व युद्ध सर्व काही एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही या दोन संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहत असताना पाहायला मिळत आहे. परंतु आज काय घडेल, आज ह्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाचा विजय होईल, कोणता संघ यावेळेला पुढे दाखल होईल, ह्यासाठी चालणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जो संघ ह्या स्पर्धेबाहेर जाईल त्याला मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. 17 धावा धावफलकावर आहेत. 6 चेंडूंचा खेळ, अजून देखील येणारे 24 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. दीपेन गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतं. एक उंच तगडा ताकदवान अष्टपैलू खेळाडू दीपेन ह्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. परंतु दुसरीकडून अमय आगाशे डावकरू फलंदाज आहे. दिशा दिली गेली सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड, आणि सिंगल धाव देखील तितकीच महत्त्वाची असते. म्हणजे असं म्हटलं जातं ना, जसं की मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव देखील आहे. आणि सिंगल धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. एकीकडे दीपेन कुणाल ही जोडी यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं असणार आहे. 18 धावा धावफलकावर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत, एक फ्लाइंग स्टार्ट आहे. परंतु दुसरीकडून धावांना रोख लगावण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. अमय ह्या खेळाडूमध्ये देखील तितकेच मोठी क्षमता आहे. पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड होत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला तिसरा गडी बाद होईल का? ह्याच नक्कीच यष्टिरक्षक यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. गडी बाद तिसरा. पाहायला गेलं तर मंचाच्या उजवीकडेच आपल्याला पाहायला मिळतं जणू काही बायसिकलचं शोरूम आहे की काय, त्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 2 बाईक त्याचप्रमाणे 6 टोटल बायसिकल आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिलंय, सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यंदाच्या वर्षामध्ये काहीतरी नवीन एक फ्री लक्की ड्रॉ देखील आहे. आणि त्यासाठी सातत्याने आपण पाहतोय 4 दिवस झाले. थोडीशी घाई करायची विनंती असेल, प्लीज रिक्वेस्ट असेल आपल्याला. सूर्यकांत मोरे सर आहेत, मला वाटतं क्षमा असावी. अठरा धावा या धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा उछाली घेत असताना पाहायला मिळाला. सुपर ब्लाइंड लेन टप्पा सर्व काही दर्शवलं जात आहे. उत्कृष्ट मारा, परंतु डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना 1+1 2 धावा, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावर येत असताना आतापर्यंत 20 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 20 धावा धावफलकावर, 3 गडींच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी पार्टनरशिप गरजेचं आहे. धावा आल्यात आतापर्यंत धावफलकावर. अरफाद शेख आहे नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललं जात आहे. सुरुवात चांगली आतापर्यंत आपण पाहतोय. तो दुसरीकडे दीपेन संथ गतीने सुरुवात. आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. 21 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. तर चांगली सुरुवात आतापर्यंत. क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. लॉंगॉनच्या दिशेनं एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील राहिलं आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड होत असताना कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झेल ज्या वेळेला आले आणि त्या वेळेला झेल देखील टिपत असताना आतापर्यंत दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ. परंतु दुसरीकडून दीपेन आहे, एक डावकारू फलंदाज आहे. एक संथ गतीने सुरुवात त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत एक सिंगल धाव शफल होण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ॲड केली जात आहे.
प्रॉपर टायमिंग केला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू यावेळेला सीमारेखापार. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना यावेळेला यश मिळत नाही. धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये धाव्यांना थोडासा कुठेतरी रोख लगावला होता आणि ह्या चौकारानंतर थोडासा पुन्हा एकदा जो प्रेशर बनला होता, जो दबाव होता, तो रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. 25 धावा, 1 to go. पुन्हा एकदा तीच दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव, डायरेक्ट हिट असता त्या वेगळं दृश्य काहीतरी पाहायला मिळालं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांचा खेळ. 26 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. तसेच आमचे टेक्निकल स्कोरर ओमकार पाटील हे देखील दर्शवत आहेत की पहिल्या 2 षटकांचा खेळ. खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेला काय 1 बॉम्ब सीमारेखा बाहेर. पंच दर्शवत आहेत. येस कुडू सर, या 4 धावा. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक. डीजे वाद्यक यावेळेला ज्या प्रकारचं गीत एक बनवलं जात आहे की चंदन सार गावामध्ये भरवला जातोय विजय मामा चषक. विजय मामा चषक नव्हे तर हा मानाचा आणि सन्मानाचा विजय मामा चषक आहे. आणि हा प्रकारचा आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक 1 बॉम्ब्स. येस, सीमारेखा बाहेर 4 तळपते. एक विस्फोट ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी. 34 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला उंच हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि झेल सुटला जातोय. एक संधी होती दीपेनच्या बॅटला, आता सूर गवसलाय. तो फलंदाज यावेळेला एक सुवर्ण संधी होती आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये झेल सुटली जाताना त्या वेळेला एक नक्कीच आठवण होते. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी, फ्री लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतं. आणि लकी ड्रॉचा टायमिंग आपण पाहायला गेला तर 3 वाजेपर्यंत असेल. त्यासाठी नक्कीच आलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण लकी ड्रॉ ह्यासाठी पार्टिसिपेशन द्या. फ्री लकी ड्रॉ आहे. ह्या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा संधी असेल का नव्हे तर जातोय चेंडू यावेळेला सीमारेखा बाहेर. तू तो रोलर चेंडूंचा. आणि ज्या वेळेला फलंदाजाचा झेल सुटतो आणि त्यानंतर दीपेन हा फलंदाज रंग उधळायला चालू केलेत. हे रंग
कितपर्यंत आणि कशा प्रकारे महागात पडतील. बॅक टू बॅक दुसरा येत असताना पाहायला मिळतोय. रंग उधळत असताना दीपेन आता ज्याच्या बॅटला सूर गवसलाय, विस्फोट ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक झेल सुटली होती आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहायला गेला तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील देखील नक्कीच आठवण होत आहे. कोलकाताचं ईडन गार्डनचं मैदान 6 चेंडूवर ज्यावेळेला रोहित शर्मा द हिटमॅन यांचा झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा ठोकणारा द रोहित शर्मा यांना देखील आपण पाहिला होता. आणि त्या प्रकारचा खेळ दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेन आतापर्यंत वन मॅन आर्मी लढत असताना पाहायला मिळतोय. एक संकट मोचक म्हणून फलंदाजी करत असताना वैयक्तिक 28 धावा, तर सांघिक धावफलक आतापर्यंत 48 धावा या धावफलकावर लगावल्या जातात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला डिफेन्स स्वतःवर आत्मविश्वास, सिंगल धाव अर्थातच 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 49 धावा ह्या धावफलकावर येतात. क्रिकेटच्या मैदानात धावा खेळतोय रंगात. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 18 चेंडूंचा उर्वरित आतापर्यंत खेळ. 49 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जीवन एक संघर्ष आहे, न हारता न थकता न प्रयत्न करण्यासोबत ना कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं आणि हे प्रयत्न जारी आहेत. आतापर्यंत वैयक्तिक एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला जातो. वन मॅन आर्मी लढत असताना 29 9 चेंडू, क्या बात आहे. अफलातून फलंदाजी दुसरीकडून होत असताना पाहायला मिळतं. तर दुसरीकडे अरफात शेख संथ गतीने सुरुवात केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. जो फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये आहे त्या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. 50 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा ज्या संघाच्या नावे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, रॉयल स्टनरचा संघ आपण पाहतोय. मीरा रोड नगरीमधील ही लढत आपल्या भेटीला येत असताना 2 संघ, एकीकडे अम्मू 11चा संघ प्रथमतः नाणेफेकीचं कॉलेज जिंकून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निवडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तो दुसरीकडून देखील तसाच डिसिजन होता. दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर रॉयल स्टनर देखील म्हणतोय आम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकलो असतो तरी देखील आम्ही फलंदाजीच घेणार होतो आणि त्या प्रकारचा डिसिजन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावा या धावफलकावर येत असताना 3.1 चेंडूंचा खेळ शफल होण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. आदरणीय सन्माननीय आमचे खऱ्या अर्थानं गुरुवर्णीय आमचे मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांचा आवाज आपण सातत्याने आज आपण पाहायला गेला तर अगदी संपूर्णतः भारतभर भ्रमण करणारे असं एक हिंदी समालोचक म्हणून सर्वाधिक जास्त ज्यांना महत्त्व दिलं जातं असं आमचे गुरुवर्णीय प्रशांतजी आदवडे साहेब. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आजच्या दिवसात आम्हाला संधी दिली त्याबद्दल देखील धन्यवाद. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा 51 धावा ह्या धावफलकावर पुन्हा एकदा यावेळेला उंच हवेत आहे चेंडू. झेल पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक चौथा गडी बॅक टू द डगआउट. परंतु ज्या प्रकारचा खेळ राहिलाय डिपेन 10 चेंडू 30 धावांची एक अफलातून फलंदाजी. का स्वागत है V20 फाउंडेशन एंड अग्रिसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2025 की अद्भुत कहानी ग्रैंड फिनाले है और रॉयल स्टनर मीरा रोड फिलहाल 51-4 विकेट के नुकसान पर चौथे ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है. दीपन जिन्होंने बनाया 30 रन 11 गेंदों का सामना किया अब 7 मैदान के अंदर है और जिनके ऊपर रहेगा दारोदार. करंट रन रेट 14.57 का है.
अभय ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। मृदुल बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। दूसरा ओवर डालने के लिए आए हैं। 11 रन खर्च के 2 विकेट इन्होंने प्राप्त किए हैं। ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है। आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला आप देख रहे हैं मैदान के अंदर। अब 11 मीरा रोड और रॉयल स्टैंडर्ड मीरा रोड, और दोनों टीमें जो है ना एक दूसरे को भली भांति जानती हैं। बहुत ही शानदार खेल आप पूरे दिन में जरूर देखेंगे। इस ओवर की अगली गेंद उड़ास पर की तरफ हवा में गेंद है। गेंद खड़ी होती हुई गेंद के नीचे गेंदबाज आ रहे हैं। क्या ये कैच हो जाएगा? आसान नहीं है। घूमती हुई गेंद है, घूमती हुई गेंद है। दूसरे के लिए वापस भी आ गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते मृदुल दोनों बैटर, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या फिलहाल 53, 53 रन 4 विकेट के नुकसान पर। नक्कीच आतापर्यंत 3.3 चेंडूंचा खेळ, 53 धावा ह्या धावफलकावर कुठल्याचा. तर दीपेन ज्या फलंदाजाला आपण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर सर थोडंसं कुठेतरी झेळ सुटली होती आणि त्यानंतर अफलातून फलंदाजी करत असताना आता त्या बळावर आतापर्यंत 53 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 11 चेंडू 30 धावांची अफलातून फलंदाजी दीपेन यांच्या माध्यमातून देखील राहिली होती. तो फलंदाज यावेळेला डगआउटमध्ये आहे. नवीन फलंदाज अरफात शेख, इसरार खान हे 2 फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. अरफात को यहाँ से एक वो बड़ी पारी खेलने की ज़रूरत है, क्योंकि सेट बल्लेबाज आपका आउट हो गया है और ओवर 14 प्रगति पर है। 5 ओवर का ये मुकाबला, इसको 53 रन 4 विकेट के नुकसान पर। ये मुकाबला समाप्त होने के बाद और एक बड़ा मैच आज आएगा। नची स्पोर्ट विरार और कार्तिक 11 संतोष भुवन, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, प्लीज़ आइए टॉस के लिए। नची स्पोर्ट विरार और कार्तिक 11 संतोष भुवन, टॉस होने जा रहा है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है। अमय सामना करेंगे इसरार खान। अब हमें उठाया आसपार की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए। इसरार बैक टू द पेवेलियन, अमय ने किया शिकार, 2 रन बना के बैक टू द पेवेलियन। 53 पर 5वां झटका। बहुत सारी चीज़ें देखने का मौका मिलेगा। चीयर गर्ल्स इस वक्त अपना परफॉर्मेंस दिखाती भी, और क्या माहौल बन गया है। विजय मामा चषक 2025 7वें दिन का खेल, ग्रैंड फिनाले है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता आज ही चलने वाला है। बहुत सारे मेहमान आज हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत है। दोस्तों प्रतियोगिता का ये बहुत ही महत्वपूर्ण 7वां दिन, और नची स्पोर्ट विरार, कार्तिक 11 संतोष भुवन, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूँगा टॉस के लिए आइए। नची स्पोर्ट विरार, कार्तिक 11 संतोष भुवन, स्कोर फिलहाल 53 5 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और निर्णायक ओवर में गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन न किया गया। नची स्पोर्ट विरार संघाचे कॅप्टन आणि कार्तिक 11 संतोष भुवन, आपल्याला शेवटचा कॉल आहे, आपण टॉससाठी यायचे। दोन्ही संघाचे कॅप्टन गेंदबाजी में अब बुलाया गया गेंदबाज मोहसिन अपनी बॉलिंग मार पर तैयार है। टपकाते गेंद ऑफ स्टंप के बाहर चले गए। अंपायर हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा। इस बार नियंत्रण नहीं था। अरफत शेख और सुनील दोनों बल्लेबाजों के पास काबिल थे। निर्णायक ओवर का खेल है, स्कोर 53 5 विकेट के नुकसान पर। रॉयल स्टैंडर्ड मीरा रोड, रुद्र ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच है। नक्कीच इम्पॉर्टंट मॅच असेल। जो संघ पराभूत राहील तो 365 दिवसांचं अगदी लॉंग वेटिंग करावे लागेल ही मानाची सन्मानाची स्पर्धा खेळण्यासाठी। अर्थातच विजय मामा चषक आपण पाहायला मिळतंय। आजचा दिवस आपण पाहायला गेला तर अंतिम दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस ह्या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय। 4.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 55 धावा 5 गडींच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। नची स्पोर्ट विरार, कार्तिक 11 संतोष भुवन, आपको मंच के ऊपर आना है, फॉर्मेलिटीज़ को पूरा करना है, प्लेनिंग की लिस्ट क्लियर करनी, अपडेट करनी है।
पैरों पर गेंद ध्यान पर गेंद दिया, बाउंड्री लाइन पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। थोड़ी दुविधा थी मृदुल कैच के लिए जाना या 1 बाउंस गेंद को गैदर करना है, वो थोडी दुविधा थी। गेंद इनके आगे गिरी है। 2 रन लेने का मौका बैटर के लिए। नक्कीच 2 धावांनी धावफलक आतापर्यंत 57 धावा धावफलकावर। अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचं मजल असेल. आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 57 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. 5 गडींच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज आहे. एकीकडे सुनील आहे. पहिले 2 चेंडू 2 धावा ह्या धावफलकावर येत असताना दुसरीकडे अरफाज शेख. संथ गतीने सुरुवात. आता एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. येणारे 3 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचं मजल असेल, किती धावा ह्या धावफलकावर सेट केल्या जातील. ती येणारी काळ वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात आता येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 57 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. अत्यंत महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच व्यासपीठावरती दाखल झालेली अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आपण काल देखील पाहिलेले आहेत, यापूर्वी देखील पाहिलेले आहेत. सामन्याचं चित्र जर बघितलं तर खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅटची पकड घेऊन चेंडू जाते इथे. आता फ्लॅग स्लिपमध्ये 1 धाव मिळते. एकेरीने धावसंख्या आता वाढली. धावसंख्या पोचली ती 58 धावा 5 गडांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारा सामना त्यासाठी आपण लगेच सज्ज राहायचं आहे. नची स्पोर्ट विरार, कार्तिक 11. आपण प्लेयरची लिस्ट अपडेट करा लवकर. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल मोहसिन. 58 धावा 5 गडांच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला है, क्या बात है. अंत भला तो सब कुछ भला और अराबत का बल्ला माशाल्लाह. 6 रन. देखा है मैंने तुम्हें फिर से। कमाल होने वाली है. और अब जाकर नचिस्पुट विरार टीम के कप्तान और उनके साथ कार्तिक 11. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं मी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय अंकुश जयराम पाटील, कोपरीचे सुपुत्र आहेत. आणि आज अभिमानाचा दिवस आहे. खरं तर अंकुश जयराम पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिले. गड किल्ले आत्तापर्यंत 65 त्यांनी सर केलेत. फेमस स्पोर्ट राजगड, रायगड, साल्हेर, हरिहर, उंच शिखर, कळसुबाई शिखर आणि साल्हेर फोर्ट सर करणारे आपल्या आगरी समाजाचे एक नेतृत्व कर्तृत्व आपण पाहतोय अंकुश जयराम पाटील. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आता टॉसची वेळ झालेली आहे. दोन्ही कॅप्टन देखील यायचे. नचिस्पुट विरार कॅप्टन आणि कार्तिक 11. नचिस्पोर्ट विरार कार्तिक 11, संतोष भुवन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे. कार्तिक 11, संतोष भुवन, नचिस्पोर्ट विरार. आज खरं तर अभिमानाचा दिवस आहे. ज्या पद्धतीनं अंकुश जयराम पाटील कोपरीचे सुपुत्र आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना आपण निश्चित पाहिलं. तिथेही त्यांना खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो आहे. आत्तापर्यंत त्यांनी
65 किल्ले सर केलेले आहेत. त्याचबरोबर फेमस फोर्ट रायगड, साल्हेर, हरिहर, उंच शिखर, कळसुबाई शिखर आणि साल्हेर फोर्ट गड किल्ले सर करणारे एक व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती दाखल झाले. अंकुश जयराम पाटील, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. बॅटर चला मैदानावरती, बॅटर मैदानावरती चला. एकदा सर्वांना विनंती आहे, आपल्या आगरी समाजाचा अभिमान आहे, आगरी समाजाचा या ठिकाणी स्वाभिमान आहे. अंकुश जयराम पाटील यांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. वेलकम. आणखीन मोठी शिखरं पार करण्याकरता तुम्हाला ऊर्जा मिळो या टाळ्यांच्या गजरामध्ये. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि निश्चितच एक अवघड काम तुम्ही करताय, चॅलेंजिंग आहे, यात काय शंका नाही आहे. मृदुल आमच्याबरोबर आहेत. जिंकण्याकरता 65 धावांची आवश्यकता. सावली क्रिएशनवरती आपण धमाल कमाल बघतोय. शेवटचा दिवस आहे. मामांचं अत्यंत सुंदर आयोजन. नीटनेटकं अनिकेत शंकर यांचे तितकंच कौतुक असेल. त्याचबरोबर अनिकेत बरोबर शंकर आणि मंगेश ग्राउंडवरती आपण बघितलं तर ग्रासवरती काम करणारी टीम आहे. त्यानंतर अमर आहे, दया आहे, संतोष आमच्याबरोबर आहे. ही सर्व टीम निश्चितच मॅनेजमेंटमध्ये खूप चांगलं काम करत आहेत. राजू, शंकर आणि अनिकेत म्हणजे ग्रासरूटवरती काम करणारी जी मंडळी आहे ना, त्यामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. यानंतर नचिस स्पोर्ट विरार, कार्तिक इलेवन, संतोष भुवन अपन टॉससाठी घ्यायचे. और जीतने के लिए मृदुल 65 रनों की जरूरत है. 65 प्राप्त, लेकिन क्या पर्याप्त वो आने वाला समय बताएगा. बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. चला, चालू असणारा सामना आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे अम्मू 11 मीरा रोड विरोधामध्ये मीरा रोडमधील ही फाईट आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे रॉयल स्टनरचा संघ. दोन्ही संघ तितकेच एक मोठे तुल्यबल संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मीरा रोडमधील ही लढत भिडत सर्व काही आपल्या भेटीला येत आहे. येणारी 30 चेंडू 65 धावांचं एक भलं मोठं आव्हान धाफळकार आपल्याला पाहायला मिळत आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, परंतु दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं. कारण क्रिकेट हा खेळ आपण बऱ्याच वेळा पाहतोय ना, कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचं स्वाभाविक खेळ हा या ठिकाणी दर्शवावा लागेल. आणि त्या प्रकारचा खेळ दर्शवत असताना आतापर्यंत फर्स्ट इनिंगमध्ये आपण डिपेंडसारख्या खेळाडूला पाहिलं, परंतु दुसरीकडून कोणता खेळाडू त्या प्रकारचं कामगिरी करेल ह्यावर देखील नजर असेल. येणारी 30 चेंडू 65 धावा. चला पंच, लेट्स प्लेचा इशारा द्यायचा आहे. ऑलरेडी उशीर होतोय आपल्याला. 2 सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे अमय, दुसरीकडे संतोष आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला अजीब. सामन्याला सुरुवात. याच ठिकाणी आपण पाहू शकता आदरणीय मधुकर गावडे साहेबांचं आगमन झालेलं. या स्पर्धेकरता 10,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांच्याकडून आलेली आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच आदरणीय मधुकर गावडे साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत है. और फिलहाल मैच की बात करें तो अजीब गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे अमय. नॉन स्ट्राइक रेट पर संतोष. पहली गेंद पर ऑफ टॉप के बाहर अच्छी गेंद थी. शुरुआत तो बहुत बढ़िया की है. और इस वक्त इम्पोर्टेंट मुकाबला आज के दिन का ये तीसरा मैच है. अम्बू 11 मीरा रोड और रॉयल स्टनर मीरा रोड. गेंद को खूबसूरती के साथ ड्राइव किया. लॉन्ग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर. अब बल्लेबाज अमय का खाता खुलता हुआ 1 रन बगैर किसी नुकसान के. नक्कीच धावींचा श्रीगणेश केला जातो. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होत असताना आपण पाहतोय अजीब गोलंदाजी मार्कवर चांगला टिच्चून मारा करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 सलामीवर बॅटर आहेत. तर दुसरीकडे संतोष यावेळेला स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू सफल होणे खेळाचा प्रयत्न. यावेळेला चेंडूला धाडला गेला आहे सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी फ्लाइंग स्टार्ट.
शॉट खेला था बल्लेबाज संतोष के बल्ले से सिक्सर। स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। 27 गेंदों में जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। स्लॉट में गेंद थी, प्लॉट के बाहर भेजते हुए रिवर्सिव खेलना चाहते थे। लेग ब्रेक गेंद थी, इस बार टप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ घूमी है। बहुत अच्छा बैटल है, कमाल का मैच है। विजय मामा चषक 2025 स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। नक्कीच गतीमध्ये परिवर्तन यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 7 धावा ह्या धप्पाक्यावर आतापर्यंत येत असताना, तर दुसरीकडून संतोष ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल। आपण पाहायला गेलं तर लक्ष्य एक भलं मोठं धप्पाक्यावर बनवायचं आहे। 65 धावांचं आव्हान। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जातोय चेंडू यावेळेला पुन्हा एकदा षटकार। संतोष बाराबर्ती आहे, नचित स्पोर्ट संघाचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेला आहे। कार्तिक इलन संतोष भवन आपण घ्यायचे लवकर। कार्तिक इलन संतोष भवन या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं तर मॅनेजमेंट एक मोठा निर्णय घेणार आहे, लवकर घेणार आहे। कारण 5 मिनिटं तुमचं काउंटडाऊन आता बरोबर 12:37 झालेत। 5 मिनिटं तुमची वाट बघणार आहोत। कार्तिक इलेवन संतोष भवन, वेळ आपल्याकडे फार कमी आहे। महत्वाचा सामना, दाबलका दाबा 13। संतोषच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार, शानदार बॅटिंग, काय नजारा आहे। एका बाजूला षटकार गेल्यानंतर चिअर गेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज चान आमच्या बरोबर आहेत समालोचन कक्षामध्ये। अनिकेत उजव्या बाजूला आहेत, ओंकार आमचे स्कोरर। सावली क्रिएशन वरती आपण या 30 ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल बीच मैदान पर पहले ओवर की कहानी समाप्त हुई है। आइए एक बार फिर योगेश की तरफ बढ़ते हैं, गाना सुनते हैं, चर्चा जारी रहेगी। का टॉस, बादशाह भाई प्लीज, और मृदुल आप जुड़े रहे, मैच बहुत इंटरेस्टिंग है। V24 आगरी सेना, बादशाह भाई इनके कार्यक्रम से होगा टॉस। आगरी सेना की डिमांड, और फिलहाल V24 अभी बताना है। टॉस बिल्कुल डिसीजन यहीं पर लेना है। मैच की तरफ एक बार फिर रुक करके, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार है। टप्पा खाती गेंद ऑफ स्टंप के बाहर चलेगी, नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा। तो इसका मतलब भाई आने वाली गेंद के ऊपर खालिद भाई फ्रीड का इशारा भी करने वाले हैं। उनका जो हाथ है ना सर के ऊपर से घूमने वाला है, और बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। 65 रनों का लक्ष्य है। संतोष ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी, 5 ओवर का यह मुकाबला है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज इंतजार कर रहे हैं। घूमता हुआ हाथ खालिद भाई का, क्या बल्ला भी घूमेगा। फ्रीड का इशारा किया गया, सेटमेंट पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है। बहुत ही अहम मुकाबला, गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर चलेगी, वाइड बॉल। मतलब एक बार फिर दे घुमा के खेलने का मौका दोबारा आपको मिल सकता है। इस पर डिसीजन पेंडिंग है। मृदुल क्या कहना है जिस तरह से फ्रीड का इशारा किया गया है?
नक्कीच 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावांचे एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु त्या प्रकारची सुरुवात दुसरीकडून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 2 सलामीवर फलंदाज अमय असेल, दुसरीकडे संतोष असेल. संतोष आतापर्यंत अफलातून फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 12 धावा आहेत. फ्री हिट अजून देखील ऑन आहे. इंपॉर्टेंट गेंद है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला. टप्पा के बाद उछलता ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और पॉइंट पर कैच लपक लिया गया, लेकिन कोई नुकसान नहीं होगा क्योंकि फ्री हिट गेंद है. विजय मामा चषक 2025 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट और वो फ्री हिट कर आपने देखा कि ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अच्छा कनेक्शन नहीं था. सिंगल के साथ मृदुल स्कोर आगे बढ़ता हुआ. नक्कीच 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धनीश आहे गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेटचा मारा केला जातो. 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नांना दुसरीकडून यश मिळत नाही. अमेय दुसरीकडे आहे, संतोष आहे. 2 फलंदाज. संतोष आतापर्यंत ज्याच्या बॅटला सूर गवसलाय तो फलंदाजी चांगली करतोय, परंतु दुसरीकडून अमय ह्या फलंदाजाला देखील आता एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल, कारण लक्ष धावफलकावर 65 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. जी हाँ, इस वक्त हमारे साथ नची स्पोर्ट के कप्तान जुड़े हुए. टॉस जीता और इन्होंने बल्लेबाजी करने का फैसला लिया है. कार्तिक 11 टीम को गेंदबाजी करनी है, तो आप तैयार हैं. नची स्पोर्ट आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. सिक्का उछला, नची स्पोर्ट के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे, बल्लेबाजी करने का फैसला लिया और अपोजिट टीम संतोष भवन को करनी है गेंदबाजी. तो इस मैच में भी मजा आएगा. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑफ स्टंप के बाहर गेंद का अच्छा स्ट्रोक हवा को खेल दिया है कमर के ऊपर से. गेंद बहुत तेजी के साथ ट्रबल बाउंड्री की तरफ जा रही है. 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. रन तो आपको चाहिए, खुदुल रन आपको बनाने पड़ेंगे क्योंकि टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है ना, तो सामने वाले गेंदबाजों को कम से कम 2 गेंदबाजों को आपको टारगेट करना होगा. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 1.3 चेंडूंचा खेळ हा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात आहे दुसरीकडून देखील, परंतु अमय आतापर्यंत शांत आहे, संयमी खेळ करत असताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडून संतोष चांगली फलंदाजी 14 धावांवर वैयक्तिक खेळत असताना 65 धावांचे एक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडून देखील सुरुवात करावी लागेल आणि त्या प्रकारची सुरुवात करणं देखील तितकंच गरजेचं आहे. वर द विकेटचा मारा. यावेळेला उंची जास्त आहे, लंबी कमी आहे. यावेळेला काय घडेल? नो मॅन्स लँडमध्ये चेंडू सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. सिंगल धावेने धावफलकामध्ये 1 भर पडत असताना आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 1.4 चेंडूंचा खेळ. 19 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. कुठेतरी धावेंना रोख लगावलेली सर पाहायला मिळत आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारचे धावा ह्या कोऱ्यांनी ओढत असताना पाहायला मिळाला, दुसरं षटक आपण पाहायला गेलं तर बॅटिंग पॉवर प्ले आहे, परंतु धावेंना रोख लगावले. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज. काबिल थे इस खिलाड़ी के अंदर, बहुत शानदार गेंदबाजी कर रहे हैं. और स्कोर अगर देखें तो रन संख्या 19 रन बगैर किसी नुकसान की. इंपॉर्टेंट मुकाबला है विजय मामा चषक 2025. सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर अमय 2 पर बल्लेबाजी करें. संतोष ने 15 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया है. और दानिश गेंदबाजी करते हुए एक फ्लाइंग क्लिप, एक पॉइंट कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है. टप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकली, आंसर पर खेलना चाह रहे थे तो बिल्कुल इस वक्त गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. सुंदर गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी करते गेंदबाज. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. इस ओवर की बात करें तो 5 गेंदों में केवल 6 रन. स्कोर फिलहाल 19 रन बगैर किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल जारी है. 30 गेंदों में आपको 65 रन बनाने हैं. लक्ष्य की ओर बढ़ने के लिए बिल्कुल वो बड़े स्ट्रोक की मांग हो रही है. नबीतुरी गेंदबाज इस वक्त गेंदबाज करते हुए दानिश. इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते बाहर की तरफ निकली गेंद. अंपायर वाइड बार का इशारा कर रहे हैं और इसकी वजह यह है कि काफी ऑफ टाइम के बाद टिप्पा खेला था, वहां से गेंद और बाहर की तरफ निकली है. टूर्नामेंट का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. विजय मामा चषक 2025 9वां संस्करण और ग्रामीण और प्रोफेशनल खिलाड़ियों के लिए बहुत बड़ा मंच, लोकल टैलेंट के लिए भी एक बार फिर बहुत बड़ा मंच है. 20 रन बगैर किसी नुकसान के. अमय थोड़ा सा संघर्ष करे. 5 गेंदों में 2 रन. तो लिमिटेड ओवर में मृदुल स्ट्राइक रेट देखा जाता है, वो स्ट्राइक रेट इस वक्त अमय का इतना अच्छा नहीं है. नक्कीच मॅचच्या इक्वेशनवर देखील लक्ष दिलं जाईल. 19 चेंडू 45 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. 20 धावा या धावफलकावर येत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं
लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं सिंगल धाव, चांगलं क्षेत्रक्षण. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावफलकावर 21 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. बोरिक वहां पर तैयार, सीधे बल्ले से, क्या बात है, क्या शॉट है, सीधा बल्ला। और इस वक्त बल्लेबाज का बल्ला का टूर्नामेंट में क्या नहीं है, लकी ड्रॉ है, एक बार फिर टीम हारती है उसके बाद में ट्रॉफी मिल रही है, बर्थडे का अवार्ड मिलेगा, साइकिल आपको मिलेगी। क्लीन बोल्ड, गेंद अंदर, दंडी बाहर, बल्लेबाज अमे बैक टू द पेवलियन, गॉन। आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा। 27 एक विकेट के नुकसान पर अमीर न्यू बैटर मैदान के अंदर आए हैं और 1 रन की पेनल्टी है, आपको बिल्कुल इन करके मैदान के अंदर आना है, नहीं तो आपको 1 रन की पेनल्टी, ये तीसरी बार हुआ है। 27 पर 1 गेंदबाजी करने के यश, सामना करेंगे अमीर, टप्पा खाने के बाद घुमा मिला, ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर है। बल्लेबाज कहाँ खड़े, आप कहाँ खड़े हैं वो भी देखिए, आप 5वें स्टंप के ऊपर खड़े हैं वो देखा जाएगा। लाइन बुलंद अंपायर, अंपायर बहुत अनुभवी है मैदान के अंदर, अच्छा काम अभी तक 6 दिनों तक हुआ है। स्कोर 27 एक विकेट के नुकसान पर, 1 रन की पेनल्टी है बल्लेबाजी करने वाली टीम अम्बू 11 के लिए। ऑन साइड पर खेल दिया, खींच के मारा, सॉलिड मारा, 6 रन।
फुल टॉस गेंद ऑफसाइड पर खेल दिया, बॉडी लाइन पर खिलाड़ी डीप स्ट्राइकर पर मौजूद है। जब तक ये गेंद को फील करते तो रुकते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या फिलहाल 34 रन, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। चलिए योगेश, आपका समय तो आ गया। 34, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर के समाप्ति के बाद पेनल्टी बिल्कुल ऐड की गई है। जिस तरह से 12 गेंदों में 32 रनों की जरूरत है। अब समीकरण देखिए, साउली क्रिएशन पर ये सारे अपडेट आपके लिए आ रहे हैं। गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बोलिंग मार्ग पर तैयार है। दोनों बल्लेबाज उम्दा बल्लेबाजी करते हुए, अमीर 7, संतोष 15 और गेंदबाजी में परिवर्तन। दानिश का ये दूसरा ओवर, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर गेंद, तो बिल्कुल वाइड बॉल का इशारा खालिद भाई ने किया है। मिस्टर स्ट्रा के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, फिलहाल 12 गेंदों का खेलाना बाकी, 31 रनों की जरूरत है। विजय मामा चषक 2025 का एक बहुत बड़ा मुकाबला अबू 11 मिराडोड और रॉयल स्टनर मिराडोड। रॉयल स्टनर मिराडोड के गेंदबाज दानिश गेंदबाजी करे, अबू के बल्लेबाज अमीर और संतोष 1 विकेट अपने खो दिया। स्कोर 35-1। टपकाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद ऑन पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, अमीर का काम हो गया तमाम, गॉन। मेरा डोज टीम जीतेगी ना तो इनके लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है। आप ऑल इंडिया लेवल के 3 आइकॉन खिलाड़ी खिला सकते हैं। जो टीम जीतेगी उसके लिए बहुत बड़ी उपलब्धि। अबू 11 मिराडोड रॉयल स्टनर मिराडोड के बीच बहुत बड़ा मुकाबला। स्कोर अगर देखें तो 35, 2 विकेट के नुकसान पर। बिल्कुल इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए। अगर यहाँ अच्छा करेंगे तो आगे बढ़ने का मौका मिलेगा। 3 आइकॉन खिलाड़ी, 3 ऑल इंडिया लेवल के आइकॉन खिलाड़ी आप खिला सकते हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, टपकाते ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, और वही हुआ ना, बल्लेबाज 34 स्टंप के ऊपर खड़े हैं, वो देखा जा रहा है इस वक्त। स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर। 35 धावा नक्कीच धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात 2 गडींच्या मोबदल्यामध्ये। आता मॅचचं इक्वेशन, येणारे 10 चेंडू अजून देखील धावफलकावर आपण पाहायला गेला तर एक भलं मोठं लक्ष 65 धावांचं आव्हान धावफलकावर आहे। टिच्चून मारा केला जातो, समर इन डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये यावेळेला खऱ्या अर्थाने येत नाही। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि प्रत्येक निर्धाव चेंडू यावेळेला खरं तर तितकंच डोकंदुखी ठरत असेल, प्रेशर असेल, दबाव असेल आणि हे सर्व काही यावेळेला झळकत असताना पाहायला मिळतंय। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और गेंद को आगे रख रहे हैं, ज़्यादा तेज कर रहे हैं और आंखों से दूर रखने की कोशिश इस वक्त गेंदबाज 9 गेंदें और 31 रनों की जरूरत है। स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर। 35 पर रुका हुआ है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज रोशन, जिन्होंने अपना खाता नहीं खोला। संतोष बहुत बढ़िया बल्लेबाजी करे लेकिन वो नॉन स्ट्राइक रेट पर हैं। इस बार अंपायर अमृत ने बढ़ते वाइड बॉल का इशारा। मिस्टर एस्ट्रा से रन से के बाद 36 रन, गेंद बाहर की तरफ चलेगी। डोंट आर्ग्यू द अंपायर, डोंट आर्ग्यू द अंपायर, मैच कंटिन्यू कीजिए, मोमेंटम आपके पास है। इस वक्त एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी
और इंपॉर्टेंट मैच, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। स्कोर अगर देखें तो 36, 2 विकेट के नुकसान पर। और मधुर आंकड़े यही बता रहे हैं कि ये मैच जो है कमाल का हो सकता है, लेकिन बड़े स्ट्रोक की जरूरत है। बड़े स्ट्रोक आएंगे तो मैच में कमबॅक करने का मौका मिल सकता है। नक्कीच येणारे 9 चेंडू 30 धावांची गरज आहे। सामना देखील अजून जिवंत आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दुसरीकडून जे दीपेनने काम केलं होतं ते काम करणं यावेळेला गरजेचं आहे। एक्सेलेटरवर पाय देणं तितकंच गरजेचं, आणि खरं तर यावेळेला संपूर्ण तर डगाउट त्या आशाभूत नजरेनं पाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। येणारे 9 30 धावा धावफलकावर अजून देखील लगावायचे आहेत। 36 धावा ह्या धावफलकावर आहेत। पुन्हा एकदा तोच प्रयत्न सफल होतो यावेळेला। खेळाडू थोडासा निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी, प्रत्येक चेंडू हा टिचून मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय। जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय। हा दानिश एक ट्रम्प कार्ड म्हणून नेहमीच ह्या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे आणि त्या प्रकारची कामगिरी करत असताना रोहित स्टनर की तरफ से बढ़िया गेंदबाजी दानिश बिल्कुल करते हुए सामने बल्लेबाज रोशन संघर्ष कर रहे हैं। स्कोर 36 पर रुका हुआ। टॉस गेंद वाइड यॉर्कर डालने की कोशिश, वाइड बॉल, इस बार कंट्रोल नहीं है। और देखिए विकेट कीपर भी वो भी पता है, बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं और सही अनुमान अंपायर का, सही अनुमान विकेट कीपर का, वैसे इंस्टा से आंकड़े बताए। एक्शन रिप्ले में देखिए बहुत दूर गेंद थी। स्कोर 37 पर 2, ओवर 14 प्रगति पर। इसी ओवर को आपको बड़ा करना था। डेनिस प्रमुख गेंदबाज है, कॉम्बॉक्सी से गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे बल्लेबाज रोशन जिनका अभी भी खाता नहीं खुला, और जो आपके वेल सेट बल्लेबाज जो है ना वो नॉन स्ट्राइक रेंज पर है। संतोष 2 छक्के जड़कर अपने इरादे को स्पष्ट किया है। 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये भी गेंद काफी ऑफ टाइम के बाहर, वाइड यॉर्कर डालने की कोशिश हो रही है, लेकिन बहुत सारे मिस्टर स्टार हैं मृदुल इस टूर्नामेंट में। अब फिलहाल फील्डिंग करने वाली टीम के लिए, रॉयल स्टनर के लिए सब कुछ चलेगा। सीटियाँ बज रही, कोई परेशान नहीं है। गाना बज रहा है, कोई परेशान नहीं है। तालियां बज रही, कोई परेशान नहीं है। लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है। जिस तरह देखिए सब कुछ आपके पक्ष में है, आप ज्यादा एफर्ट डालने की कोशिश करें। स्कोर 38 है, 2 विकेट के नुकसान पर। और जीतने के लिए देखिए समीकरण आपको बताऊंगा। अब आपके पास और 2 गेंदें शेष है इस ओवर की, और 28 रनों की जरूरत है। 8 गेंदों का खिलाना बाकी है। आणि क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा असं पाहिलंय, बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर असे सामने देखील विजयी होत असताना पाहायला मिळत आहे, परंतु त्या प्रकारची फलंदाजी करणं देखील तितक्याच गरजेचं। पंचांकडे दाद, पंचांचा बोट यावेळेला हवेत आहे, अर्थातच गडीबाद चौथा। बीच विकेट गिर गया और दबाव बढ़ता हुआ 7 गेंदों में 28 रनों की जरूरत है। 38 3 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छी गेंदबाजी दानिश द्वारा। फ्लैग स्ट्रिप पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, लॉकअप पर खिलाड़ी है। विजय मामा चषक 2025 का ग्रैंड फिनाले, और गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। टप्पा खाते गेंद ऑफ टाइम के बाहर चली गई। इस बार गति ज्यादा नहीं थी। दानिश का बहुत ही अच्छा ओवर, प्रभावी गेंदबाजी की है। 6 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। कई मैच जाएगा, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। राकेश आहे तर दुसरीकडे स्ट्राइक एंडला संतोष, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा हे येत असताना पाहायला मिळतात, परंतु संघाला विजय मिळवून देईल का? पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने सिंगल धावेने यावेळेला थोडीशी कुठेतरी डोकदुखी ठरत असतील। नक्कीच येणारे 5 चेंडू 27 धावा। मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर पार्ट थोडंसं एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतं। मैच अभी भी समाप्त नहीं है मृदुल, बहुत ही अच्छा मैच है और 5 गेंदों में 5 छक्के आपको जड़ने हैं, तो काबिल है संतोष के पास। 2 छक्के जड़ चुके हैं और अभी 5 आपको एक बार फिर बड़े स्ट्रोक खेलने हैं। क्षमता बहुत है इनके पास।
ओ ये अच्छी गेंद है, अच्छी गेंदबाज द्वारा सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। उनको पता है कि 6 गेंदें हैं, उसमें से 2 गेंदें आपको अच्छी डालनी है, जिसमें से एक गेंद पर पहली गेंद पर एक बार फिर बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं मिला। उसके बाद में और एक गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। तो संतोष जैसे बल्लेबाज अब फिलहाल संघर्ष कर रहे हैं। 16 पर बल्लेबाजी करते 8 गेंदों का सामना किया, उसको 40 रन 3 विकेट के नुकसान पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज राकेश। और 2 गेंदें बहुत बढ़िया। रॉयस टर्नर मिराडोर यहाँ अच्छा स्ट्रोक, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑन पर गेंद के नीचे और कैच लपक लिया। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। इस वक्त 4थे विकेट का पतन गॉन। आने के बाद बाहर की तरफ देखते गेंद मधु इस बार अगर देखें तो ब्रदर इस मुकाबले में शिकंजा कस लिया है राकेश ने और रॉयस टर्नर टीम जीत की दहलीज पर। नक्कीच म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा की पकडा जय आणि जिंका क्रिकेटचं खेळ असंच काहीचं दृश्य होतं ह्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर दीपेन ज्या प्रकारची फलंदाजी राहिली होती 11 चेंडू मला वाटतं 32 धावींची एक अफलातून खेळी राहिली होती आणि त्या बळावर आपण पाहायला गेलं तर थोडासा सामना आपण पाहायला गेलं तर एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत असताना फेअर डिलिव्हरी मॅचमध्ये इक्वेशन बाकी फक्त आपण पाहायला गेलं तर औपचारिकता बाकी आहे मॅचमध्ये। 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल 41 धावा एक भलं मोठं आव्हान 65 धावेंचे एक आव्हान धावफलकावर होता। सुंदर खेल मैदान के अंदर आज स्टनर दौरा रहा है। रॉयस टर्नर टीम के कप्तान, उनके पास अनुभव की कोई कमी नहीं है, बहुत बढ़िया प्रदर्शन, अच्छी कप्तानी भी रही है। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और अंपायर इस वक्त ये देख रहे कि बल्लेबाज कितना सफल हुए हैं। तो आई जुदानी घासपाड़ा टीम ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया। इकुरलाई कशीत जिनका भी प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है और इस मुकाबले रॉयस टर्नर मिराडोर बहुत ही बढ़िया प्रदर्शन करते हुए ये मुकाबला आपने अपने नाम पर किया है और 41 विकेट के नुकसान पर अब 11 मिराडोर राकेश का बहुत ही बेहतरीन ओवर। और अब थोड़ा मंच की तरफ बढ़ते हैं क्योंकि मेहमान हमारे साथ जुड़े हुए हैं। या स्पर्धेच्या निमित्तानं आई जीवदानी भाजी मार्केट अध्यक्ष बादशाह सय्यद, कैलास बोर खजिनदार, मंगल गुप्ता, मुन्ना गुप्ता सचिव, त्यानंतर फैसवाल सदस्य आहेत, विनय गौड सल्लागार, बाबू सिंग ठाकूर मंत्री, मोहन यादव सदस्य, बापू सदस्य आहेत आणि अमीन गुप्ता सदस्य आहेत। तर इथे रॉयस टर्नर मिराडोर आपल्यासाठी 3 ऑल इंडिया लेवलचे आयकॉन तुम्ही खेळू शकता। फक्त एकच अट आहेत, आतमध्ये या स्पर्धेमध्ये खेळायला कुठला प्रकारचा खेळाडू खेळणार नाही आहे। तर तुम्हाला शुभेच्छा आहेत, ऑल द बेस्ट। खूप चांगली कामगिरी, मेहनत द्यायचा पुरस्कार आपण देतो गेम चेंजर खेळाडू। घुमणार रन मैदानी चौकार दीपेन गेम चेंजर खिलाडी। घुमणार रन मैदानी चौकार षटकार